नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. मागच्या 5 ते 6 दिवसांपासून आपला एकही व्हिडिओ आला नाही चॅनलवरती आणि या दरम्यान खूप काही गोष्टी बोर्डाकडून, पेपर सेटरकडून खूप काही गोष्टी आलेल्या आहेत. ठीक आहे, त्या सगळ्या आपण प्रत्येक दिवसाला एक एक कव्हर करू. ठीक आहे, आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. लास्ट व्हिडिओचा विनर प्रतीक शिंदे होता, ज्याला 1500 रुपीजचा अमेझॉन व्हाउचर गेलेलं आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा, अजून काही करायचं नाही. ठीक आहे, आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा. 10वी बोर्डासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. ठीक आहे, फुल होईल त्याआधी जॉईन करा. कुठूनही काही प्रश्न समजला सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला येईल. बघूया आता बोर्डातर्फे काय बातमी आलेली. हे जे प्रेस नोट आहे मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो, त्यानंतर आपण सगळ्या गोष्टींबाबत सविस्तररित्या बोलूया. ठीक आहे, एसएससी बोर्ड 2026 मोठी अपडेट. ठीक आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एनईपी, म्हणजेच त्याला म्हणतो आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बेसिकली इंग्लिशमध्ये. ठीक आहे, नुसार सरकारचा उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थी एसएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि पुढचं शिक्षण घ्यावं. ठीक आहे, बोर्डाला वाटतं की प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी 10वी बोर्ड पास करावा आणि पुढच्या शिक्षणासाठी जावं. ठीक आहे, विद्यार्थ्यांचा ड्रॉपआउट दर कमी करण्यासाठी विविध महत्वाची पावले उचलली जातात. ठीक आहे, हा ड्रॉपआउट जर विद्यार्थी 10वी फेल झाला त्यानंतर विद्यार्थी ड्रॉपआउट होऊन जातो, पुढचं शिक्षण घेत नाही. पुढचं शिक्षण घ्यावं म्हणून बोर्डाने खूप काही पावले बोर्ड उचलत राहतं दरवर्षी. ठीक आहे, विद्यार्थ्यांना नापास न करता प्रोत्साहन देणे या मागील मुख्य हेतू असते. ठीक आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मेन्शन केलेल्या आहेत. बघा आता महत्वाची अपडेट काय, इयत्ता 10वी साठी 16 महत्वाचे धडे जाहीर करण्यात आले बेसिकली. ठीक आहे, एसएससी बोर्ड परीक्षा 2026 साठी गणित व विज्ञान विषयांमधील 16 महत्वाचे धडे जाहीर करण्यात आले. ठीक आहे, कारण हे टेक्निकल सब्जेक्ट आहेत बाळांनो, गणित आणि विज्ञान. ठीक आहे, मॅथ्स आणि सायन्स, कारण याच्यात मॅक्झिमम विद्यार्थी फेल होतात. त्यासाठी बोर्डाने काय केलं, 16 इम्पॉर्टंट लेसन्स अनाऊन्स केलेले आहेत बाळांनो. यामध्ये विद्यार्थ्यांना निवडक धड्यांवर अधिक लक्ष केंद्रित करता येईल. ठीक आहे, बोर्डाचं असं म्हणणं आहे का की बाकी सिलेबस नका करून याच्यामधले सगळे प्रश्न येणार आहेत, नाही. बोर्डाने काय म्हटलंय, 16 धडे जे आहेत ते खूप महत्वाचे आहेत, ज्याच्यातून सगळ्यात जास्त प्रश्न येतील बेसिकली, है ना. अभ्यासाचा ताण कमी होऊन उत्तीर्णतेचे प्रमाण वाढण्यास मदत होईल बेसिकली. ठीक आहे, अभ्यासाचा ताण तुमचा कमी होईल. आणि आता हे कोणासाठी सांगतंय बोर्ड, जे 30% 35% नाही आणू शकत त्या विद्यार्थ्यांसाठी. पण या गोष्टीचा जर फायदा तुम्ही घेतला विद्यार्थ्यांनो, तुम्ही 70 ते 95 वरती पोहोचू शकतात, 95 ते 98% पोहोचू शकतात, है ना. आता बोर्डाने कोणते चॅप्टर सांगितले विद्यार्थी मित्रांनो, ते सगळे आपण चॅप्टर बघूया. पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट, टॉप 100 क्वेश्चनचा कोर्स लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मॅक्झिमम सिमिलर प्रश्न बोर्डात तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी 90, 92, 95, 97, 98 टक्केवारी काढलेली आहे, आणि तुम्ही पण काढणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. का रे बाळांनो, तिथूनच प्रश्न काय येतात असं आहे का बोर्ड मला सांगून देतं? नाही, अशी काही गोष्ट नसते. प्रत्येक प्रश्नाची अनालिसिस केली असते. हा प्रश्न किती वेळा आलेला आहे, किती वेळा येण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा फाइंड द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा प्रश्न जर दरवर्षी येतोय, ठीक आहे, तर तो टॉप 200 क्वेश्चनच्या कोर्समध्ये नसावा का? तो डेफिनेटली टाकू तिथं आपण. आणि अशा पद्धतीने प्रत्येक सब्जेक्टचे 100 क्वेश्चन चूज केलेले आहेत आणि मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तिथूनच येतात. नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो. ठीक आहे, चला आता जे चॅप्टर सांगितले ते सगळे मी इथं नोट करून ठेवले, कारण प्रेस नोटमध्ये खूप कन्फ्युजिंग गोष्टी होत्या. ठीक आहे, फक्त जे चॅप्टर आपल्याला महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत मी तुम्हाला त्या सांगतोय. सगळ्यात पहिला आपण मॅथ्स 1 पासून स्टार्ट करूया बाळांनो. चॅप्टर किती सांगितले, टोटल 16 चॅप्टर, सगळे तुमचे मॅथ्स 1, मॅथ्स 2, सायन्स 1, सायन्स 2 मिळून 16 चॅप्टर सांगितले. ठीक आहे, आता आपण मॅथ्स 1 बद्दल बोलूया बाळांनो. मॅथ्स 1 मध्ये कोणतं चॅप्टर सांगितलं बाळांनो? लिनियर इक्वेशन हे पहिलं चॅप्टर सांगितलं, त्यानंतर दुसरं चॅप्टर सांगितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि त्यानंतर तिसरं चॅप्टर सांगितलं बाळांनो स्टॅटिस्टिक. हे 3 चॅप्टर बोर्डाने सांगितले की हे सगळ्यात महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांनी स्किप करायचे नाही बाळांनो. या 3 चॅप्टर मधून सगळ्यात जास्त प्रश्न येणार आहेत. आता मी तुम्हाला सांगायला झालं, प्रत्येक चॅप्टर मधून 12 मार्काचं येणार आहे बाळांनो, विथ ऑप्शन सांगतोय मी. ठीक आहे, 12 मार्काचं, 12 1 12 24 22 36 मार्क तर इथेच झाले ना बाळांनो 40 पैकी. आता तुम्हाला वाटत असेल तर सर मग बाकीचे 3 चॅप्टर फक्त 4च मार्काला येणार का? नाही, असं नाही म्हणणं आहे माझं. हे 12 मार्क विथ ऑप्शन्स आहेत बाळांनो, विथ ऑप्शन्स. विथ ऑप्शन तुमचा पेपर 40 मार्काचा नसतो, विथ ऑप्शन पेपर तुमचा जास्त मार्काचा असतो बाळांनो. ह्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, चुकीचं समजून नका घेऊ. ठीक आहे, हे 3 चॅप्टर मिळून तुमचं 36 मार्काला येणार आहे बाळांनो. बाकीचे 3 चॅप्टर मिळून बी तुमचं 20-25 मार्काला येईल. मग तुम्ही म्हणणार हे 36 आणि ते 20-25 40 पेक्षा जास्त झाले बाळांनो, ते मार्क्स विथ ऑप्शन आहे, है ना. जर तुम्ही हे 3 चॅप्टर प्रिपेअर केले तर 12च्या 12 मार्क प्रत्येक चॅप्टर मधले काढले तर तुमचे 36 मार्क आरामात येणार आहेत पेपरमध्ये.
या गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यायचंय. आता 16 पैकी आपण 3 ऑलरेडी कव्हर केले इथं, ठीक आहे. उरले किती आता आपल्याला 13 चॅप्टर, ठीक आहे. लक्षात ठेवा या तिघ चॅप्टरचे जे पण क्वेश्चन सिमिलर येतील ना बोर्डात ते सगळे आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. नक्कीच एनरोल करा, मी गॅरंटी देतो तिथूनच सिमिलर प्रश्न येतील, ठीक आहे. चला आता आपण बघूया बाळांनो मॅथ्स 2 बद्दल, ठीक आहे. मॅथ्स 2 चे कोणते चॅप्टर सांगितले रे बाळांनो? पहिलं सांगितलं सर्कल, ठीक आहे. दुसरं सांगितलं बाळांनो तुमचं सिमिलॅरिटी, ठीक आहे. तिसरं सांगितलं बाळांनो तुमचं मेन्सुरेशन, ठीक आहे. व्यवस्थित मी जे जे बोलतोय लिहून घ्या बाळांनो, हा व्हिडिओ डिलीट होऊ शकतो कधी, ठीक आहे. हे 3 चॅप्टर, तिघ चॅप्टर मिळून बाळांनो इथं 12 मार्काचं येणार आहे, इथं 10 मार्काचं येणार आहे, इथं 10 मार्काचं येणार आहे. 32 मार्क बोर्डाने सांगितलं. फक्त विद्यार्थ्यांनी 40 पैकी 32 मार्क हे 3 चॅप्टर केल्याने येणार आहेत. तर हे 3 चॅप्टर सगळ्यात आधी करायचे, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट चॅप्टर्स आहेत बाळांनो, ठीक आहे. आपले 3 मॅथ्सचे झाले, 3 मॅथ्स 2 चे झाले बाळांनो. किती झाले? 6 झाले. 16 चॅप्टर सांगितले, 16 पैकी 6 ऑलरेडी कव्हर झाले. उरले किती? 10. आता आपण बघूया सायन्स 1 आणि सायन्स 2 मिळून. या 3 चॅप्टरचे पण जे सिमिलर प्रश्न आहेत बाळांनो, जे बोर्डात येणार आहेत ते आपण टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समध्ये टाकलेले आहेत. तिथूनच सिमिलर प्रश्न येतील, ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. आता आपण बोलूया बाळांनो सायन्स 1 बद्दल, ठीक आहे. सायन्स 1 बद्दल बोलायचं झालं, सायन्स 1 चे 5 चॅप्टर सांगितलेत बाळांनो बोर्डाने, ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे बाळांनो इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ठीक आहे. दुसरं आहे त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, ठीक आहे. तिसरं आहे बाळांनो तुमचं कार्बन कंपाऊंड्स, ठीक आहे. चौथं आहे बाळांनो तुमचं पिरियडिक क्लासिफिकेशन, ठीक आहे. आणि 5वं आहे बाळांनो तुमचं लेन्सेस, ठीक आहे. जर 5 चॅप्टर तुम्ही केले ना बाळांनो, तुमचे अराउंड 33 मार्क येणार आहेत बाळांनो. 40 पैकी 33 मार्क. विचार करा, है ना. मग हे 5 चॅप्टर तुम्हाला सगळ्यात आधी करायचे सायन्सचे, है ना. प्रत्येक चॅप्टरचं जर बोर्डाने काय सांगितलं, हा 7 मार्काला येणार आहे, हा 7 मार्काला, हा 7 मार्काला, हा 6 मार्काला, हा 6 मार्काला, सगळे मिळून जर काउंट केलं तुम्ही तर 33 मार्काचं इथूनच येणार आहे. आणि याच्यात पण मी तुम्हाला सांगतो बाळांनो, मॅक्झिमम सिमिलर क्वेश्चन टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येतील. मागच्या वर्षाचे तुम्ही फीडबॅक बघू शकतात, है ना. इथं तुमचे 33 मार्क झाले. आता 16 चॅप्टर मध्ये आपण पहिले किती बघितले बाळांनो? 3 फिजिक्स, 3 आपलं याचे सॉरी मॅथ्स 1 चे, 3 मॅथ्स 2 चे, 6 झाले. याच्यामध्ये आपण 5 आता इथले बघितले बाळांनो सायन्स 1 चे. आता सायन्स 2 चे 5 बघूया. असे करून आपले टोटल 16 चॅप्टर होऊन जातील बाळांनो. सायन्स 2 बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, पहिलं चॅप्टर म्हणजे तुमचं लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1, ठीक आहे. त्यानंतर दुसरं चॅप्टर बाळांनो लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, ठीक आहे. त्यानंतर तिसरं चॅप्टर बाळांनो तुमचं एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, ठीक आहे. चौथं चॅप्टर तुमचं बाळांनो ॲनिमल क्लासिफिकेशन. आणि 5वं चॅप्टर बाळांनो तुमचं टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, है ना. हे चॅप्टर. आता हे सगळे चॅप्टर जर मिळून बाळांनो कॅल्क्युलेशन केलं तर 32 मार्क येणार आहेत तुमचे 40 पैकी. विचार करा, 40 पैकी 32 मार्क फक्त 5 चॅप्टर केल्याने येणार आहेत, है ना. प्रत्येक चॅप्टर बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, हे 6 मार्काला, हे 7 मार्काला, हे 7 मार्काला, हे 6 मार्काला, हे 6 मार्काला, असे करून तुमचे टोटल 16 मार्क झाले, 16 चॅप्टर झाले बाळांनो. म्हणून या चॅप्टर्सला व्यवस्थित करा. मी गॅरंटी देतो बाळांनो, या सगळ्या चॅप्टर जे पण सांगितले मी 16 चॅप्टर बोर्डाने जे जाहीर केलेले आहेत त्याच्यामधले मॅक्झिमम सिमिलर प्रश्न तुमचे टॉप 100 क्वेश्चनच्या कोर्समधूनच येतील. त्याला मिस नका करू बाळांनो, ते तुमच्यासाठी जीवनदान ठरेल. आता 4-5 दिवस फक्त कोर्स ऑन राहणार आहे, त्यानंतर ऑफ होऊन जाईल, ठीक आहे. म्हणून लवकरात लवकर एनरोल करा. न्यूट्रन ऍप डाउनलोड करून तुम्ही एनरोल करू शकतात. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाळांनो. नेक्स्ट व्हिडिओचे विनर तुम्ही असू शकतात. 1500 रुपयाचा अमेझॉन व्हाउचर प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक डिस्ट्रीब्यूट करतो. नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा, ठीक आहे. भेटूया बाळांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.